गोष्ट मान्य केली साहेब, आम्ही झाडाला परवानगी दिली नाही आणि जे परवानगी दिलेली आहे त्यांचे एटीए ते बोलले की हे चुकलेलं आहे, आम्ही आयुक्त साहेबांवर चर्चा करतो आणि ह्याच्यावर न्याय देऊ आणि त्यांना द्यावंच लागेल, तो कायद्यातला भाग आहे. आम्ही काही चुकीचं मागत नाही आहे आणि न्याय दिला त्याला वेगळे मार्ग पण आहे आमच्याकडे, मग आम्ही त्या मार्गावर जाऊ. पण मला विश्वास आहे की महानगरपालिका त्याच्यावर कॉग्निझन्स घेतील. प्रकरणावरती जेव्हा प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया मुंबईत घेतली गेली त्यावेळेला या प्रकरणावर काही जास्त न बोलता मेहतांनी जे काही माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपांना मी भीक घालत नाही असं उत्तर सरनाईकांनी दिलंय. बघा, त्यांना सरनाईक साहेबाला फारसा कोण वेटेज घेत नाही त्या शब्दानं नाही. त्यांनी बघावं, असंच मीरा भाईंदरमध्ये सगळ्या भूमिपुत्रांची जागा हडपली, त्या चेन्नईच्या भागामध्ये हडपली, त्या भागात मीरा भाईंदर त्यांची एका प्रकारची हकालपट्टीच केली. या निवडताना म्हणजे नकारलंच, उदाहरण सांगतो. आणि त्याची भीकची आवश्यकता कोण आहे? ते भीक देण्यासारख्या लायक पण राहणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो आहे. आणि सरनाईक ह्यांनी नेहमी भूमिपुत्रांनाच टार्गेट केलं. एका बाजू मराठी भाषाची बोलतात, एका मराठी माणसाचं बोलतात आणि मराठी माणसांना छलण्याचं काम केलं त्यांनी वारंवार. धन्यवाद.